माय व्हिलेज माय फार्म, माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, सकाळची वेळ आहे आणि शेळ्या उन्हाला बसलेल्या आहेत. दिवस थंडी जी असल्यामुळे हे पहा उन्हाला बसलेल्या आहेत सगळ्या शेळ्या. आणि त्यांच्यासाठी आपण आपल्या जे मळ्यातली ही जी बाबळ आहे त्या बाबीचे हे ढापे पाडलेले आहेत त्यांना खाण्यासाठी. काही शेळ्या अजून खात आहेत. हे पहा, हे पहा, काहींनी हा ढाळा खाऊन विश्रांती घ्यायला लागलेत, निवांत बसलेत, आराम करत उन्हाला बसलेले आहेत. आणि आमचा कृष्णदेव आला आहे, त्याच्याजवळ ही लहान पिलं आलेली आहेत ज्यांना आईला दूध नाही. आम्ही दुसऱ्या शेळ्यांना पाजतोय. ती पिलं बरोबर आम्ही आलो की आमच्या जवळ येतात. हे पहा, कृष्णदेव त्यांना आता शेळीला पाजणार आहे. त्याच्याजवळ ही पिलं आलीत. पहा कृष्णदेव, आता आपण पाजूया का? ओके, ठीक आहे. हे बाजूनं पहा बैलगाडी चालली आहे. दर्दी माणूस आहे तो. हे पहा, ठीक आहे मित्रांनो, शेळ्या आपल्या पिलांना पाजणार आहेत आणि ज्याला पाजणं गरजेचं आहे त्या पिलाला आपण घेऊन जिला दूध आहे त्या शेळीला पाजणार आहोत. या पिलाला तिच्या आईचं दूध नाही, ते कृष्णदेवजवळ आलेलं आहे, त्याला आपण घेऊन जाऊया. कृष्णदेव, त्या पिलाला धरा. ते बघ, ते चाललंय त्याला. नाही, हे पिल्लू तर आहे का नाही, त्याला धर, आपण हे शेळीला पाजूया. हे बघ, हे पिल्लू, हे बघ, ह्याला दूध नाही, हे अशक्त आहे आणि आम्ही आता त्याला धरू. हां, त्याला धरा. अशा पद्धतीनं ह्या अशक्त पिलाला या शेळीला आपण पाजत आहोत. हे पहा, ही शेळी आहे. या शेळीला आपण ह्या अशक्तीला पाजत आहोत आणि ही थांबत नाही. हे पहा, तिला धरून थांबवावं लागतं आहे. हे पहा, आणि हे शेळी पकडून आणणं आणि तिला पाजणं हे अडचणीचं असतं, त्रासाचं असतं आहे. नेमकी शेळी सापडत नाही. शेळी सापडली तर कोकरू निघून जातं आहे. असा हा खेळ आहे. हे पहा, अशा पद्धतीनं आपण शेळीला पाजतोय. लहान असताना पिलांना जर दूध नाही मिळालं तर ही पिलं वीक होतात, वीक राहतात. हे पहा, हे आणि हे बाहेर बसलेलं वीक आहे, त्यांना आईचं दूध नाही. आपण प्रयत्न करतोय त्यांना जगवायचा, मोठं करायचा. आता या बिटल शेळीची अडचण वेगळीच आहे. हिचा एक सड जो आहे तो लांब आहे आणि दुसरा आहे तो एकदम लहान आहे. आणि तिचं जे हे पिलू आहे पहा आतमध्ये बसलं आहे, हे पिलू जेव्हा आपण प्यायला सोडतो त्यावेळेला नेमकं ते मोठ्या सडाला त्याला पिता येत नाही. जे मोठं लहान सड आहे त्यातलंच ते दूध पितं आहे आणि मोठं सड असं फुगून टंब होतं आहे. हे पहा, त्यालासुद्धा आपल्याला हे पाजायचं आहे. ही शेळी नेऊन पाजणार आहोत आपण. पहा, हे पिलूसुद्धा पाजावं लागणार आहे. ही ती पिलाजवळ जाते शेळी. पहा, पण आपण जर लक्ष नाही दिलं तर ते जे मोठा सड आहे हा त्यामध्ये दूध तसंच साठून राहते. हे त्याच्यासाठी त्याला धरून पाजावं लागते शेळीला. हे पहा, चला ये बाबा ये. हे पहा, नेमकं ते हे पहा लहान सडालाच धरण्याचा प्रयत्न करते. अशा पद्धतीनं जेव्हा हे पिलू मोठं होईल त्यावेळेला हे पहा, अलीकडच्या सडालाच ते नेमकं पलीकडचा सोडून देत आहे मोठा आणि अलीकडचं थोडंसं दूध आहे त्याच्यात. ते दूध पिलं की ते बाजूला सरकतं आहे, त्यामुळे त्याचं पोट भरत नाही
तर आपल्याला ते संपलं, त्याचं लगेच संपलंसुद्धा. हे पहा, त्यानंतर त्याला मोठ्या सडाला पिता येत नाही, पिल्लू लहान आहे अजून. पलीकडचा जो मोठा सड आहे त्याला आपल्याला त्या पिल्लाला धरावं लागतं. हे पहा, दूध संपलं तरी त्यालाच ते लुचतंय. अशा तऱ्हेनं आपल्याला त्याच्याकडं त्याला थोडी मदत करावी लागते दूध पाजण्यासाठी. हे आपण पहा धरून पाजतोय तरी ते सोडून देत आहे आणि नेमकं ज्याच्यात दूध नाही त्याच्यातलंच दूध पिण्याचा प्रयत्न करते. पहा, त्याला आपल्या मदतीची गरज आहे. लहान आहे तोपर्यंत. मोठं झाल्यानंतर हे पहा, जेव्हा ते मोठं होईल त्यानंतर मात्र ते पिऊ शकेल. ठीक आहे मित्रांनो.